आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। उल्हासनगरमधील एंटलिया गुरुद्वारा सभागृहात जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत पावसाळ्यापूर्वी ग्रामीण भागातील विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले। या बैठकीला महारळ, वरप, कांबा तसेच कल्याण ग्रामीण परिसरातील अनेक गावातील नागरिक, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील रस्त्याची दुरावस्था, पाणी पुरवठा, नाले सफाई, वाढते प्रदूषण आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न प्रशासनासमोरच मांडण्यासाठी उल्हासनगरात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। बैठकीत प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते। नागरिकांनी आपल्या भागातील प्रलंबित कामे, रखडलेले विकास प्रकल्प आणि वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांबाबत प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली। यावेळी ग्रामीण भागातील अनेक प्रश्नांवर प्रशासन अपेक्षित गांभीर्य दाखवत नसल्याची चर्चा बैठकीत रंगली। नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांची दखल घेऊन संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली। दरम्यान बैठकीत आमदार कुमार आयलानी यांनीही ग्रामीण भागातील विविध समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाचे लक्ष वेधले। पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे पूर्ण करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी त्यांनी केली। तसेच विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती बैठकीत देण्यात आली। ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात आणि पावसाळ्यापूर्वी त्यावर प्रभावी उपाययोजना व्हाव्यात या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीकडे आता नागरिकांच्या अपेक्षांचे केंद्र म्हणून पाहिले जात आहे। मागच्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत मरळ, वरप, कांबा या 3 ग्रामपंचायतीची काही निवेदन आली होती आणि इथले सन्माननीय स्थानिक आमदार यांचाही त्याबाबत पाठपुरावा चालू होता आणि त्या अनुषंगानं एक बैठक इथं आयोजित करावी असं इथली सगळ्यांची मागणी होती। त्या अनुषंगानं सन्माननीय आमदार महोदय, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि सगळे इथले लाईन डिपार्टमेंटचे डिपार्टमेंट्स असतील, MJP, MPCB, जिल्हा परिषदचे सगळे विभाग, स्टेटचे काही विभाग, अशा पद्धतीनं इथे बैठक घेण्यात आली। यामध्ये निवेदनामध्ये त्यांचे जे मुद्दे होते त्या मुद्द्यांवरती काही चर्चा करण्यात आली। काही मुद्द्यांमध्ये एकापेक्षा जास्त विभागांचा समावेश होता, तर त्या अनुषंगानं त्या बाबतीत चर्चा करण्यात आली। काही गोष्टी ज्या पुढे नियोजित करायच्या आहेत, काही गोष्टी DPDCमध्ये मान्यता आवश्यक आहे, काही शासनाला पाठवायला लागतील, काही जागा मागणीचे प्रस्ताव होते। या अनुषंगाने एक पुढच्या 8 दिवसामध्ये उपविभागाधिकारी कार्यालय, SDO कार्यालयामध्ये बैठक घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि 1 महिन्यानंतर याचा फॉलोअप म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।